मित्रमैत्रिणींनो, मी मंगल सावंत जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाचंही नुकसान झालं नाही पाहिजे असे ठणकावून सांगणारे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज राणी व्हिक्टोरीच्या दरबारामध्ये शेतकऱ्याच्या वेशामध्ये जाऊन त्यांना सांगणारे की तुम्ही सुटाबुटातल्या भारतातले जर ध्येय धोरण ठरवत असाल तर सुटाबुटातल्या माणसाकडे बघून ध्येय धोरण ठरवू नका, तर इथला जो शेतकरी आहे, कष्टकरी आहे, त्याच्याकडे पाहून तुम्ही ध्येय धोरण ठरवा असे सांगणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले ह्या सर्व महामानवांना आपल्या भारतीय घटनेमध्ये समाविष्ट करून त्यांना सर्व बहुजनांना हक्क अधिकारी देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है हे सांगणारे अण्णाभाऊ साठे, माता जिजाऊ, माता सावित्री, माता अहिल्यादेवी होळकरे, माता रमाई, माता भीमाई, त्याचप्रमाणे अखिल विश्वामध्ये स्वतंत्र, समता व बंधुता यासाठी अखंडितपणे लढा देणाऱ्या त्या तमाम महामानवांना आणि महामातांना आपल्या प्रचंड टाळ्यांच्या गजरात प्रथमतः अभिवादन करतो. यांच्यावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांनी जे हात पाय थरथरत होते त्यांना बोलण्याची माझ्यासारख्या असे इथं जे आत्ताच सगळ्याजणी जे क्रांतिकारी बोलतात त्यांना तयार करणारे आदरणीय पवार सर, मंचावर उपस्थित आजचे परीक्षक, लग्नाला आली लाडकी ताई, लग्नाला आली लाडकी ताई, हुंडा द्यायला पैसे नाही, लग्नाला आली लाडकी ताई, हुंडा नाही म्हणून जमत नाही असे खर्चून जाऊ नका, टोपी घाण ठेवू नका, सावित्री आणि जिजाऊंची लेखणी घेऊन ताई तयार आहे लढण्याला बाबा, विष प्राशन करू नका, विष प्राशन करू नका. एका खेडेगावातल्या अल्पभूधारक शेतकऱ्याची ही लेख तुमच्यासमोर विषय घेऊन येते, उभ्या जगांचा पोशिंदा माझा शेतकरी बाप. जेव्हा मी पोशिंदा म्हणतो जगाचा तेव्हा माझ्या अंगामध्ये 10 हत्तीचं बळ येतंय. मला अभिमान आहे मी शेतकऱ्याची मुलगी असल्याचा, मला अभिमान आहे मी कृषी खात्यात कामाला आहे त्याचा, कारण शेतकरी बाप समजून घेणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही आहे. आतापर्यंत जगाला बापच कळलेला नाहीये, शेतकरी तर समजायची वेगळीच गोष्ट आहे. करनी है मुझे किसानों के समस्या और उपायों के ऊपर बात, लेकिन बोलने के लिए टाइम मिला है मिनिट 7 मिनिटात बाप समजून घ्यायचे, तर त्याच्या मला थोडक्या समस्या सांगावे लागतील, त्याच्यावर उपाय सांगावे लागतील. तर मी तुमच्या समोर समस्या घेऊन येते. शेतकरी आज जगाचा पोशिंदा आहे. पोशिंदा का म्हटलं जातं तर जे मानवाला जगण्यासाठी ज्या मूलभूत 3 गरजा आहेत माणसाच्या, अन्न, वस्त्र, निवारा, ते पुरवण्याचं काम माझा शेतकरी बाप करतोय. बळीराजाचा आपण वंशज म्हणतोय, आपण बळीराजाचे वंशज आहेत जितके शेतकरी आहेत, कारण शेतकऱ्याला बळी म्हणलं जातं, तर बळीराजाचे वंशज आहेत. तर शेतकऱ्याला आज जर पोशिंदा आहे तर तो देणारा आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांनी देत आलेला आहे, कारण 70% लोकसंख्या ही शेतीचं काम करते, शेतीवर जगतीये. कारण माणूस भौतिक वस्तूशिवाय जगू शकतो, पण अन्न, वस्त्र, निवाऱ्याशिवाय जगू शकत नाही. तर त्या शेतकऱ्यावर देणाऱ्या हातावर मागण्याची वेळ का आली आहे ह्याचं आत्मपरीक्षण आणि चिंतन करण्याची गरज आहे. कारण आज शेतकरी आत्महत्या, आज महाराष्ट्र हा सर्व गुण संपन्न आहे, कारण महाराष्ट्राला फुले, शाहू आंबेडकर आणि याच्या विचाराचा महाराष्ट्र म्हणतो, तर आज महाराष्ट्र 1 नंबर आत्महत्यामध्ये आहे. का आहे आत्महत्यामध्ये, तर याचं आपण चिंतन प्रत्येकाने करण्याची गरज आहे. कारण त्याला आसमानी आणि सुलतानी संकट आहेत, त्याच्या भावाला जे पिकवतो त्याला भाव नाही. तर का भाव नाही, तर आम्हाला शिकवलं जातं की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. बांधव हा भाऊच असतो, आम्हाला शिकवला जातो, पण भाऊ शेतकरी भावालाच मुकतो, शेतकरी बांधव भावालाच मुकतो. भावावर आमचा विश्वास नाही, भावावर आमचा विश्वास नाही, भावाचा आमचा 36चा आकडा. कारण शेतकऱ्याचा माल जेव्हा बाजारात होतो तेव्हा भावच होतो तोकडा, तेव्हा भावच होतो तोकडा. कारण हे आज ही शेतकऱ्याची परिस्थिती, कारण ते जमिनीचं म्हणजे जमीन नापीक व्हायला लागली, खतांचा पुरवठा नाही, बियांचा पुरवठा, बऱ्याच समस्या आहे शेतकऱ्यांच्या. ह्या शेतकऱ्याच्या समस्या, कारण आज आपल्या महाराष्ट्रामध्ये 4 कृषी विद्यापीठं आहेत आणि खाजगी विद्यापीठं भरपूर आहेत, पण त्या विद्यापीठामध्ये जे आपले शेतकऱ्याचे मुलं शिकून येतात, कारण कृषी विद्यापीठामध्ये तुम्हाला जेव्हा ॲडमिशन घ्यायचं जातं, तुम्हाला 7/12 असल्याशिवाय कृषी विद्यापीठामध्ये तुम्हाला ॲडमिशनच होत नाही कृषीच्या. तर इथे जे कृषीचं काम करणारे अधिकारी आहेत ते प्रत्येकजण शेतकऱ्याचा मुलगा आहे. तर शेतकऱ्याचा मुलगा जेव्हा त्या कॉलेजमधून शिक्षण घेऊन येतो, तो खरंच म्हणजे शेतकऱ्याचे समस्या सोडवण्यासाठी जातो का. आपण म्हणतात की भिवू नको तू, मी तुझ्या पाठीशी आहे. शेतकऱ्याच्या पाठीशी नको, तुम्ही त्याच्या सोबत थांबा. शेतकऱ्याबरोबर शेतकऱ्याचा मुलगा त्याच्या बरोबर कामाला गेला पाहिजे, तेव्हा शेतकऱ्याच्या समस्या सुटणार आहेत. तर त्या
ज्या संस्था आहेत त्या कुणाच्या आहेत? शेतीचं शिक्षण देता देता यांनी शिक्षणाची शेती केली, मातीचं शिक्षण राहिलं बाजूला यांनी शिक्षणाचीच माती केली. म्हणून कृषी खात्यात मी काम करत असताना शेतकऱ्याच्या मुलांनी बापाला सगळ्या ऑनलाईन ज्या महाडी बीटेच्या माध्यमातून बऱ्याचशा योजना आहेत त्या योजना समजून सांगितल्या पाहिजे. त्या 108 योजना आहेत कृषीच्या आणि सर्वच खाती शेतकऱ्यासाठी आहेत, ते समजून घेतले पाहिजेत. त्यानुसार तो शेतकऱ्याबरोबर काम केला पाहिजे. शेतकऱ्याच्या व्यथा रासायनिक शेती केली पाहिजे. सिक्कीम हा आपल्या भारतातला जो राज्य आहे तो 100% सेंद्रिय शेती करतो. सेंद्रिय शेतीची गरज आहे आणि जे वावरात पिकतं त्यापेक्षा जे बाजारात पिकतं ते शेतकऱ्यांनी पिकवलं पाहिजे. जाता जाता एवढंच सांगते, कारण टाइम शेतकऱ्याच्या समस्या सांगणं त्याच्यासाठी आतापर्यंत सुटल्या नाही तर मी काय सोडवणार आहे, पण आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. जाता जाता सुरज भटांच्या 4 ओळी सांगते. इजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, भिजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही. छाटले जरी पंख माझे, छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी, अडवू शकेल अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झाले तर कैककावे, माझी झोपडी जाळण्याचे झाले तर कैककावे. झोपडी जाळीला अशी आगती ज्वलंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान, येतील वादळे खेटेल तुफान, तरी वाट चालतो. अडताळ्यांना भिवून अडकळणे पावलांना पसंत नाही, अडताळ्यांना भिवून अडकळणे पावलांना पसंत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान, बळीराजा सुखी भव. वावर आहे तर पावर आहे. धन्यवाद.